श्री वैभव नाईक. अध्यक्ष महोदय, सन 2024च्या पुरवणी मागण्यासंदर्भात या ठिकाणी बोलण्यासाठी मी उभा आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं महत्त्वाचं पीक असलेलं आंबा आणि त्यातनं संपूर्ण राज्याला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं आणि या आंबा रोगावर सध्याच्या वातावरणामुळे थ्रिप्स हा कीटकनाशक या ठिकाणी रोग या ठिकाणी उघड झालेला आहे. अनेक औषध फवारण्या केल्या तरी या रोगाचं या ठिकाणी उच्चाटन होत नाही. खरं तर या रोगासाठी कृषी विभागामध्ये अनेक शेतकऱ्यांनी, खरं तर मालवण असू दे, देवगड असू दे, या भागातील अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी विभागाकडे मागणी केली. कृषी विभागाने सांगितलेल्या फवारण्या सुद्धा या ठिकाणी केल्या, परंतु त्या फवारण्या बोगस झाल्याचं निष्पन्न या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने, कृषी विभागाने या ठिकाणी लक्ष टाकलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. या शेतकऱ्यांना फवारणी करण्यासाठी पुन्हा अनुदान दिलं पाहिजे, तरच ती या ठिकाणी आंबा हे महत्त्वाचं पीक या ठिकाणी यावर्षी राहील. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आणि या वर्षीच्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं पीक असलेलं या ठिकाणी भाताला बोनस जाहीर करण्याचं शासनाने जाहीर केलं होतं, परंतु अजूनही शासनाने हा बोनस या ठिकाणी जाहीर केला नाही. त्यामुळे शासनाने झालेला बोनस या ठिकाणी GR झालाय आपण म्हणताय, परंतु अजूनही या ठिकाणी शेतकऱ्यांना 6 महिन्यापूर्वी अजून या ठिकाणी बोनस आला नाही. निश्चितपणे जर GR झाला असेल तर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा बोनस या ठिकाणी जमा केला पाहिजे. त्याचबरोबर आज बांधकाम विभागाकडे सुद्धा आपण पुरवणी मागण्यामध्ये बघितलं, हजारो कोटीची या ठिकाणी सुद्धा आता कामं या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत. खरं तर या गेल्या वर्षभरामध्ये जो लाखो कोटी रुपयाची कामं बांधकाम विभागातर्फे घेण्यात आली आहेत, परंतु शासनाने ज्यावेळी कामं प्रत्यक्षात सुरू होतात आणि शासनाने 10%, 15% पैसे या विभागाला प्राप्त होतात आणि त्यामुळे अनेक कामं ही अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे घेताना कामं किती घेणार, त्याला अनुदान किती मिळणार, त्याला पैसे किती येणार, याचा ताळमेळ शासनाने या ठिकाणी ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आपला जास्त वेळ न घेता मत्स्य विभाग, खरं तर आपल्याला समुद्र किनारपट्टी मोठी आहे, सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही LED फिशिंगचा या ठिकाणी विषय मांडत असतो. आज शासनाने या ठिकाणी गस्ती नौका सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, परंतु या उपलब्ध कोणाकडे दिल्या आहेत की त्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या आहेत. त्यांना शासनाच्या, केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना, अनेक या ठिकाणी परवाने, ह्या सगळीच कामं त्यांच्याकडे असतात आणि तेच पुन्हा समुद्रामध्ये या गस्ती नौका पकडायला जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे शासनाने वेगळे अधिकारी या ठिकाणी नेमले पाहिजेत, वेगळे कर्मचारी या ठिकाणी नेमले पाहिजेत. खरं तर LEDचा उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे. कोस्टल गार्डने गुजरातमध्ये महाराष्ट्रातल्या 2 LED या ठिकाणी पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा LEDचं प्रमाण मोठं आहे आणि ते पण शासनाने, मत्स्य विभागाने या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आज आपल्या जास्त वेळ न घेता महसूल विभागाच्या वाळूचं दरवर्षी आपण धोरण या ठिकाणी जाहीर केलं, परंतु सिंधुदुर्गात गेल्या वर्षभरात दुर्दैवाने अजूनही वाळूचे लिलाव झाले नाहीत. अवैधरित्या वाळू सुरू आहे. शासनाच्या अधिकारी त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि जे वाळू व्यावसायिक आहेत ते त्यामध्ये भरडले जातात आणि त्यामुळे वर्षभर नसलेलं धोरण आता तरी कुठेतरी निविदा निघाल्या पाहिजे. शासनाने वाळूचं टेंडर काढलं पाहिजे. या 3 मागण्या महत्त्वाच्या या ठिकाणी आपल्यापुढे मांडतो आणि याचा विचार या पुरवणी मागण्यामध्ये निश्चित व्हावा असं या ठिकाणी नमूद करतो.